पुण्यातील बाणेर परिसरामधून एक धक्कादायक बातमी 27 जानेवारी रोजी आपल्या सगळ्यांसमोर आली होती आणि ती बातमी म्हणजे एक 20 वर्षीय तरुणी तिने तिच्या मामाच्या घरी म्हणजे तिचा मामा जो बाणेरमध्ये राहतोय त्याच्या घरी तिनं आत्महत्या केली, स्वतःला गळफास लावून घेतला होता। ज्यावेळेस ही घटना समोर आली त्यावेळेस बऱ्याच म्हणजे बाणेर परिसरामध्ये खूप जास्त धुमाकूळ उडाली होती आणि ह्या घटनेवर काल म्हणजे आपण बघितलं तर बाणेर, बावदाण आणि पाषाण या परिसरामध्ये 500हून अधिक जास्त लोकांनी शांत मोर्चा काढला होता। म्हणजे ते काहीही बोलत नव्हते, त्यांच्या हातात बॅनर्स होते आणि त्यांनी तो मोर्चा जो आहे तो बाणेर पोलीस स्टेशनपर्यंत काढला होता। आता ज्यावेळेस ही व्हिडिओ कालच्या त्यांच्या या शांत मोर्चाची बाहेर आली त्यावेळेस बऱ्याच लोकांना असं झालं की कोणती घटना आहे, काय आहे, तर नेमकं आपण आता या व्हिडिओमधून समजून घेऊया। तर एक 20 वर्षीय ही तरुणी जी आहे तिच्या मामाच्या घरी बाणेर परिसरामध्ये राहायला आली होती आणि तिथं राहिल्याच्या काही दिवसानंतर तिने मामाच्या घरीच स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली। ज्यावेळेस ही घटना समोर आली त्यावेळेस त्यांनी म्हणजे जिचं पोस्टमॉर्टम वगैरे केलं आणि तिच्या गावाला म्हणजेच राजस्थानला तिला घेऊन गेले, परंतु त्या गोष्टीमध्ये असं झालं होतं की तिने आत्महत्या केली आहे तर म्हणजे नेमकं घडलं काय। पण त्यावेळेस तिच्या मामानी असा जोर दिला पोलिसांना की या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन करा आणि ज्यावेळेस ते आता राजस्थानला गेले किंवा त्या गावातली त्यांची जी पूर्ण त्यांच्या जातीची जो सगळ्या संघटना आहे ती तिथं बसली आणि त्यावेळेस त्या मामाला मारहाण केली आणि त्या मामाला मारहाण केल्यानंतर त्यानं ही कबुली दिली की मी त्या 20 वर्षीय तरुणीला की मी माझ्या भाचीवर अत्याचार करत होतो वारंवार आणि त्या गोष्टीला वैतागून तिने आत्महत्या केली। आणि ही गोष्ट इथंच थांबत नाही तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 5 वर्षाआधी या 20 वर्षीय तरुणीच्या बहिणीनं देखील मामाच्याच घरी आत्महत्या केली। आता नेमका तो केस काय किंवा या दोन्ही केसचं काही कनेक्शन आहे का हे अद्याप काही क्लिअर नाही झालेलं आहे, परंतु आता बाकीच्यांचं म्हणण्यानुसार असंच होतं की मामानी या दोन्ही मुलींना छेडलं म्हणून त्यांनी आता आत्महत्या करण्याचं इतकं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। आता आपल्याच स्वकीयांच्या घरी मुली सेफ नसतील तर मुलींना विश्वासाने आता बघायचं कोणाकडं हा प्रश्न या सगळ्या केसमधून आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नारळ।